तर आजचा हा व्हिडिओ अंजली राज यांच्यासाठी मी बनवला आहे, त्यांनी मला कमेंट केलेली म्हणून। तर सगळ्यात पहिले शेफवेअर यूज करणार आहे मी आज, कारण की पेटीकोटवरती मी बरेच व्हिडिओ दाखवलेले याआधी, पण शेफवरती हा पहिलाच आहे माझा। तर शेफवेअरचा कलर वेगळा आहे आणि साडीचा वेगळा आहे, पण साडीचा कलरमध्ये हा खूप ट्रान्सपरंट साडी नाही आहे, त्यामुळं मग मी हा यूज केलेली हा शेफवेअर यूज केला आहे। जर तुमची ट्रान्सपरंट साडी असेल, ऑर्गेन्झा म्हणा, नेटची साडी, तर तुम्ही त्याच कलरचा शेफवेअर यूज करा। सगळ्यात पहिले साडी नेसताना मी नेसत्या पदराला नेहमीच गाठ मारते, कारण की जर तुम्ही नवीन असाल तर साडी सुटण्याचे चान्स आपल्याला बऱ्यापैकी असतात, कारण की बऱ्याच वेळेस आपल्याला सवय नसते, तर बऱ्याच वेळेस साडीमध्ये पाय गुंतून आपली साडी निघण्याचे चान्स असतात। म्हणून आपण नेसत्या पदराला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची। आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने अगदी जमिनीला पॅरलल अशी मी साडी खोसून घेतली आहे। खूप वरती पण नाही खोसली आणि खूप खाली लोळेल अशी पण नाही केली आहे, कारण की आपण एक मीडियम साईजची चप्पल घालणार असू ना, मीडियम हेलची, तर त्यावरती आपली साडीमधले पाय दिसायला नाही पाहिजे। थोडीफार चप्पल दिसली तरी चालेल, पण पाय साडीमध्ये नाही दिसायला पाहिजे, कारण की ते खूप बॅड वाटतं। आणि अजून एक सजेशन असेल माझं, नवीन जे साडी वेअर करत असेल, समजा कॉलेज गोईंग गर्ल्स असेल किंवा नवीन नवीन लग्न झालेलं असेल, तर अशा पद्धतीने सॉफ्ट मटेरियलच्या साड्या तुम्ही वेअर करा, जेणेकरून तुम्हाला ते कॅरी करायला सुद्धा खूप छान इझी जाईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही। आता पदराच्या प्लीट्स करताना अशा पद्धतीचे जे गोंडे असलेल्या साड्या असतात ना, त्यांना एक फोल्ड मारायची आणि मग नंतर पिन करायची। हे खूप इझी जातं पिन करायला आणि आपली पिन एक पण निघत नाही किंवा सुटत सुद्धा नाही, अगदी परफेक्ट पिनअप आपलं होत असतं। आता पिन करताना काय एक गोष्ट लक्षात ठेवायची, पिनअप करताना वरची प्लीट्स बाहेरच्या साईडला राहिली पाहिजे, त्याचा काठ, आणि जो आपण आतून म्हणजे आपल्या साईडला घेणार असतो ना आतला आतली काठ, तर तो आतला काठ आपल्या उजव्या साईडला गेला पाहिजे आणि वरचा काठ डाव्या साईडला गेला पाहिजे। अशा पद्धतीने साडी जर तुम्ही नेसाल ना तर एकदम परफेक्ट येतं। आता नवीन नवीन सगळ्यांनाच जमत नाही अशा पद्धतीने प्लीट्स करायला, तर मग काय करायचं, एक चिमटा घेऊन साईडला कुठंतरी आपली साडी अशा पद्धतीने टक करायची आणि मग नंतर मी जसं व्हिडिओमध्ये केलं आहे तशा पद्धतीने तुम्ही छान प्रकारे पदराच्या प्लीट्स करून घेऊ शकता। आता आपण इथं पिन लावून घेणार आहे। पिन लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप साईडला म्हणजे समोर पण पिन नाही लावायची आणि खूप मागं पण नाही लावायची पिन, फक्त 2 बोटं खाली, आपल्या शोल्डरच्या 2 बोटं खाली एवढीच पिन लावायची। आता बऱ्याच जणी नवीन असतात साडी नेसायला, कॉलेज गोईंग गर्ल्स म्हणा किंवा अगदी हाऊसवाईफ सुद्धा असतात, तर त्यांना पण अशा पद्धतीने परफेक्ट साडी नाही नेसता येत। बऱ्याच जणींमध्ये प्रॉब्लेम होतो, खूप गवाळ्यासारखी साडी नेसल्या जाते, तर त्यासाठी काय करायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं। आता मी जशा पद्धतीने व्हिडिओत केलं आहे तशा पद्धतीने थोड्या प्लीट्स करायच्या आणि तिथे एक पिन लावायची। ही पिन वरती लावली तरी चालते, कारण की निऱ्यांमुळे आपली ही पिन दिसत नसते, तर त्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपला शेप दिसतो। आता ह्या निऱ्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोड्याशा मोठ्या निऱ्या करायच्या, कारण की छोट्याशा निऱ्या केल्या तुम्ही तर खूप जास्त निऱ्या पडणार आपल्या, आणि ते पोटाचा भाग आपला खूप जास्त वाटतो। त्यामुळं ज्यांचं कोणाचं समजा हेल्दी आहे, ज्या कोणी किंवा ज्यांचं वेट जास्त आहे, त्या लेडीजनी किंवा त्या मुलींनी अशा पद्धतीने थोड्या मोठ्या निऱ्या करायच्या आणि एक पिन लावायची। आता ॲक्च्युली मी ती पिन लावायला विसरले, पण तिथं लावायची अटक करण्याच्या आधी, जेणेकरून त्या निऱ्या सुटणार नाही। आपलं थोडंसं जरी पाय पडलं एखाद्या निरीवर तर लगेच एक निरी सुटून जात असते नवीन, माझ्यासोबत तरी बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे। त्यामुळे तिथे एक पिन लावायची आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे, किती कमी वेळेमध्ये आपली सुंदर साडी नेसून झाली आहे। आता जे कोणी कॉलेज गोईंग गर्ल्स असेल त्यांना माझं एक सजेशन असेल की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने क्रॉप टॉप घ्यायचं एखादं छान आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही साडी नेसू शकता, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण नवीन असल्यानं आपलं पोट दिसलं ना ते आपल्याला अनकम्फर्ट वाटत असतं, तर ते अनकम्फर्ट वाटू नये म्हणून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने क्रॉप टॉपवरती साडी नक्कीच नेसू शकता। आणि अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।